हॅलो एव्हरीवन. सो आज मी रेसिपी मध्ये थोडस असा व्हिडिओ ब्लॉग वगैरे शूट करणार आहे. तर आज मी बनवणार आहे वडापाव. तर त्याची मी थोडीशी तयारी करून घेतली आहे आणि बाकीची तयारी तुम्हाला दाखवते. तशा रीतीने बटाटे ते शिजवून घेतले. फोडणीसाठी आलं, लसूण, मिरची आहे त्याची पेस्ट करून घेतली आहे. आणि ही हिरवी चटणी आहे जी मी करून घेतली आहे. लाल चटणी लाल चटणी बाकी आहे जी मी तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दाखवेल. पण त्याच्या आधी आपण बटाट्याचं सारण तयार करून घेऊया. तर बटाटे आता सोलायला घेते. येणार ते काय म्हणतात. बटाटा आहे तो आता मी किसून घेते ह्याच्यावर. बटाटा किसून घेतलाय. तर चला आता आपण फोडणी करूया. तर आता फोडणीसाठी खूप काही नाही करणार, एकदम सिंपल अशी मालवणी म्हणतो ना तसा बटाटा वडा करणार आहे. मालवणी असं म्हणतो ना तसा सिंपल असा बटाटा वडा. तर तेल तापलंय. आपण आलं लसूण मिरचीची जी पेस्ट आहे ती टाकणार आहोत. कढीपत्ता टाकणार आहे. तेलात परतून घेणार आहे. तर थोडीशी हिंग टाकते आणि मग त्याच्यानंतर हळद, चिमूटभर आणि चवीनुसार मीठ. मी सगळं मीठ आधीच टाकते. बटाट्यामध्ये मी मीठ नव्हतं टाकलं आणि थोडंसं तेलात ते परतून घेते. तेल परतल्यानंतर बटाटा तुम्ही टाकतो त्याच्यामध्ये. तर पूर्ण मसाला आहे तो झालाय, मिक्स झालाय फोडणीमध्ये. आता आपण त्याला जरासा टेस्ट करूया मीठ मिरची. मीठ जरासं कमी वाटतं म्हणजे घालते. त्याला छानपैकी हा असा मसाला रेडी आहे. आता आपण मसाल्याला साईडला ठेवून बेसनाचं जे हे असतं ते करूया. तर बेसनाच्या पिठासाठी मी असं पसरट थोडस भांड घेतलंय. बिकॉज पीठ चाळायचंय. आपण पीठ आहे ते चाळून घेणार आहोत. मी अप्रॉक्स असं पीठ घेते. त्याला चाळून घेते. बेस क्लीन करून घेतलंय. आता हे पीठ आहे बेसनाचं, त्याच्यात आता आपण चवीनुसार मीठ घालणार आहे. थोडीशी हळद घालणार आहे, एकदम थोडी. आणि याचा आपण त्याला मिक्स करायचंय पाण्याला. मी मिक्स करून त्याच्यानंतर तुम्हाला भेटते. आता हे जे पीठ आहे
त्याचं मिश्रण मी असं रेडी करून घेतलंय आणि मग आता पुढची प्रोसेस दाखवते. तर आपण आता जे बटाटा आहे त्याचे वडे करून घेऊया. आता आपण ह्याचे वडे करूया. थोडेसे पावमध्ये असायला मी थोडेसे असे पावामध्ये घालायला मी थोडेसे असे फ्लॅट करते आणि बाकी खायला मी गोल करणार. सो 3-4 मी फ्लॅट करते आणि नंतर मी हे रेडी आहे. आता आपण तेल गरम करायला ठेवूया गॅसवर आणि मग मी तुम्हाला बुंदी काढून घेते मी थोडीशी चटणीसाठी. तर लसूण आहे त्याच्या पाकळ्या न काढताच मी जराच एकदम त्याला तळून घेते. तळून काढून घेते असंच. आता मी हे जे तळलंय लसूण हे ते टाकते. सुकं खोबरं ते थोडस मीठ घालायचंय. आपण चण्याच्या पिठामध्ये पण मीठ घातलं होतं, म्हणजे थोडस मापसरच मीठ घालायचंय. लाल मिरची घालून त्याला लाल मिरची घातलीये आणि आता त्याला वाटून घ्यायचंय. तशी ही मस्त जशी बाहेर असते ना ठेल्यावर तशी ही वडापावची रेड चटणी रेडी आहे आणि खरंच खूप मस्त लागते. आता वडे करायच्या आधी बेसनामध्ये थोडासा एकदम किंचितच सोडा घालायचा आहे आणि हे जे तेल आहे गरम ते घालायचंय आणि त्याला हलवून आता आपण वडे करणार आहोत. आता वडे केल्यावर भेटूया. मस्त असं रेडी होत आहे वडे खायला. खूप एक्साइटेड आहे मी. मजा येणार आहे. संडे एकदम फुल टू मजा. आता पाव त्याला मस्त अशी हिरवी चटणी लावणार आहे मी आणि थोडीशी ओलसर केलीये मी. आणि मग त्याच्यामध्ये हे रेड खोबऱ्याची आणि ह्याची चटणी आणि मध्ये हा वडा सोबत थोडस जो सुरा असतो तो पण ठेवायचा आहे. आणि हा वडापाव मी असा खाते. बडोद्यात खूप जागा ह्याला फ्राय वगैरे करतात पण मला असाच आवडतो जसा मुंबईला भेटतो. सो पूर्ण वडा पावानी भरलाय. पूर्ण पाव वड्यानी भरलाय आणि आता मी ते खाते. खूप मस्त झालाय आणि जर चटणी आहे आणि हिरवी चटणी आणि ही ती कॉम्प्लिमेंट करते त्याला. ती खूप छान दिसते. खरंच मस्त झालं. तर आता मी खाऊन घेते. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन बाय. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.